सल्ला एमएसपीच्या बाबतीत देखील समर्थन मूल्य हे तुम्ही आंध्र प्रदेशाच्या बाबतीत मांडलेलं आहे, काय नक्की सविस्तर याबद्दल सांगा? जर तुम्ही बजेट पाहिलं, हे काय केंद्रीय बजेट वाटतच नाही ना. ज्याला आपण युनियन बजेट म्हणतो ते युनियन बजेट म्हणजे देशाचं बजेट असतं. पण या केंद्रीय बजेटमधून या देशातले जवळजवळ 17 ते 18 राज्यही वगळले आहेत, प्रमुख महाराष्ट्रासह. आणि मग शेतकऱ्यांना समर्थन मूल्य मिळेल त्यांच्या शेतमालाला, असं आम्हाला वाटलं होतं या बजेटमध्ये. पण शेतकऱ्यांना समर्थन मूल्य नाही, पण सरकारला ज्यांनी पाठिंबा दिला त्या समर्थनाचं मूल्य, ते समर्थन मूल्य, सरकारचं समर्थन मूल्य हे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंना हजारो कोटींनी देण्यात आलं. चला, थँक्यू. संसदेमध्ये एका पिंजऱ्यामध्ये बंद करण्यात आलंय, पत्रकारांना संसदेमध्ये एका पिंजऱ्यामध्ये बंद केलं आहे, संसदेमध्ये त्यांना वार्तांकन करण्याला बंदी घालण्यात आली आहे. नाहीतरी पत्रकार, मी स्वतः पत्रकार आहे, पण गेल्या काही काळामध्ये याला जोडून आहे ज्या प्रकारचं वार्तांकन सुरू होतं एकतर्फी, त्याला बहुतेक मोदी कंटाळले असतील. आणि विशेषतः विरोधी पक्ष नेतेपदी राहुल गांधी आल्यामुळे आणि एक मजबूत विरोधी पक्ष आल्यामुळे लोकसभेतलं राज्यसभेतलं माहोल पूर्ण बदललाय. तो माहोल, त्याचं रिपोर्टिंग होऊ नये म्हणून यांना बंद करून ठेवलं का, हे आता त्यांनी सांगावं. शेतकरी बोलले काल लोकसभा स्पीकर या संदर्भात स्पष्टीकरण देताना म्हणाले की जेव्हा शेतकरी आले होते ते संसदेच्या प्रिमायसेसमध्ये बोलले, त्यामुळे आम्ही हे नियम लावले आहे. पण यापूर्वी जेव्हा सरकार बसलं होतं त्या अनेक चित्रपट अभिनेत्री आल्या, त्या अनेक सरकारबद्दल बोलल्या होत्या, त्यावेळी कुठले नियम लावलेले होते आणि त्यांनी ते सगळे फोटो काढले होते, सेशन झालं होतं. अनेक चित्रपट कलाकार आले, त्यानंतर गॅलरीतून भारत माता की जय, मोदी मोदी करणारे अनेक त्या काळामध्ये झुंडीच्या झुंडी त्यांनी घुसवल्या होत्या. पण या सरकारला कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्याच्या घामाचा त्रास होतो. आणि राहुल गांधी त्यांची पीडा आहे, राहुल गांधी त्यांची सगळ्यात मोठी पीडा आहे या सरकारची. आणि ही पीडा काय दूर होणार नाही, ही इडापिडा काय दूर होणार नाही. या पिढीमुळे या सरकारचा अंत होणार आहे. चला, थँक्यू. आनंद अडसुळांचे पुत्र जे आहेत त्यांनी आता